पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असणाऱ्या रांजणगाव कारेगाव MIDC मध्ये गेली अनेक महिन्यांपासून बऱ्याच ठिकाणची स्ट्रीट लाईट बंद असल्याने चोरट्यांना चोऱ्या करण्यास वाव मिळत आहे। जोतून कंपनीपासून पुढे फलकेमाळ्याकडे जाणाऱ्या रोडवर FEL कंपनी जवळच्या रोडवर सातत्याने रात्रीच्या शिफ्ट मधील कामगारांना अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत। याबाबत येथील रहिवासी असणारे अविनाश फलके यांनीही आपला आवाजला प्रतिक्रिया देताना याबाबत खुलासा केला असून लवकरात लवकर येथील स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याची मागणी त्यांच्याशिवाय येथील रहिवासी तसेच येथून प्रवास करणारे कंपनी कामगार व सर्वसामान्य प्रवासी करत आहेत। याबाबत MIDCच्या इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी 3 महिन्यात येथील नवीन स्ट्रीट लाईन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले, परंतु येथील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार MIDC कार्यालयाकडून अशीच आश्वासने दिली जात असून अनेक वर्षांपासून जैसे थे परिस्थिती आहे। त्यामुळे आता आपला आवाजच्या बातमीनंतर खरंच MIDC प्रशासन सतर्क होतंय का की आधी सारखे झोपेचे सोंग घेते हे बघणे औचित्याचे ठरणार आहे। परंतु स्ट्रीट लाईट सुरू होत नाही तोपर्यंत आपला आवाजचा सतत पाठपुरावा सुरू राहणार आहे। येथील स्ट्रीट लाईटचा प्रत्यक्ष ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। अविनाश फलकेजी, तुम्ही या ठिकाणचे कारेगावचे रहिवासी आहेत, तर हा जो स्पॉट आहे, आपण आता ही कंपनी जी आहे FEL का काहीतरी, आणि इकडनं जातो रस्ता हा कोणत्या कंपनीचा जातो? फलकेमाळा वस्तीकडे जातो। फलकेमाळ्यावर रस्ता। तर हा जो स्पॉट आहे, हा कॉर्नरचा हा चढ आणि उताराचा जो संपूर्ण भाग आहे, तर या ठिकाणी अजिबात स्ट्रीट लाईट नाही आहे आणि इथं नेहमी घटना घडतात की लुबाडणूक होते, कोणाचा मोबाईल चोरला जातो, हाणमार होते, पैसे कोणते स्पॉट आहेत हे, आणि इथं लाईटचा काय प्रश्न तुम्ही सांगा। तुम्ही इथल्या कामांसंदर्भामध्ये उपोषणाला पण बसले होते आणि बरंचसं तुम्ही या ठिकाणी पाहताय सगळं परिस्थिती, तर तुम्ही काय सांगा? लाईट ही कमीत कमी 5 ते 6 महिन्यापासून बंद आहे। या ठिकाणी जे बाहेर परराज्यातून जे कामगार कामाला आलेले आहेत ते जर नाईटवरून जर कामावून घरी जात असेल किंवा त्यांच्या रूमवर जात असेल ते 3 ते 4 दिवसाला जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसामध्ये एक घटना होती की त्यांचे मोबाईल लुटतात, ते त्यांना हाणमार करतात, ते चाकूचा धाक दाखवतात, ते डोळ्यात मिरचीचा पावडर टाकतात, ते असे प्रकार या ठिकाणी घडतात। आता अजून एक पुढे एक असा एक पॉईंट आहे, कमिन्स जनरेटर म्हणून कंपनी आहे समोर, त्या ठिकाणी साहेब असा पॉईंट आहे की कुठे ती कंपनी समोर दिसतं हे फलकेमाळ्याचा रोड आहे। हो, हा फलकेमाळ्या अगदी काही मिनिटाच्या अंतरावरती ती कमिन्स कंपनी आहे। हा जो पॉईंट आहे हे गुन्हेगारांचे काहीतरी ते हॉटस्पॉट म्हणा किंवा काही दुसरं काय, पण तो इथं कामगारांची आहे ना लूटमार 3 ते 4 दिवसात चालूच आहे। आता तुम्ही इथले रहिवासी आहेत आणि एक सजग नागरिक आहेत, तर तुमची काय मागणी असेल MIDCकडे, पोलिसांकडे काय मागणी असेल? पोलिसांकडे आणि MIDCच्या इलेक्ट्रिशियन विभागाकडे काय असेल? पोलीस प्रशासनाला कळवण्यात म्हणजे आम्ही वारंवार कळवलेलं आहे, पण ते या ठिकाणी CCTV नाही आहे, कुठली लाईट नसल्यामुळे ते अजिबात ते गुन्हेगारांना शोधणार। ही जबाबदारी MIDCची आहे ना? पण हो, आता ह्या लाईटची स्ट्रीट लाईटची जबाबदारी MIDCची आहे आणि लाईट 6 ते 7 महिन्यांपासून बंद आहे। हे विनाकारण पोलीस प्रशासनावरती येतं सगळ्या गोष्टी, मग ही जी लाईट बंद आहे त्याच्यामुळे हे प्रकार घडतात। तुमचं MIDCला म्हणणं काय असेल? MIDCला आम्ही काय म्हणणार, आता आम्ही एक जबाबदार नागरिक आहे ना, त्याने आम्ही MIDCला अर्ज करून सांगू, पण ते झालं पाहिजे सर, त्यासाठी आम्ही आज तुम्हाला या ठिकाणी बोलू। आता मी वर्षभरापूर्वी एका कंपनीची बातमी करायला होतो, त्यावेळेस पण ते म्हटले की 1-2-3 महिन्यात चालू होईल लाईट। आता वर्ष झालं, आत्ता मी फोन केला होता त्या अधिकाऱ्यांना, त्यानंतर 3 महिन्यात लाईट चालू होईल। तुम्हाला वाटतंय का हे किती दिवसापासून चालू आहे सगळं? 3 महिन्यांनी जर लाईट चालू होणार असेल तर त्याच्यात अजून 300 कामगारांचे मोबाईल किंवा त्यांना हाणमार, चाकू, त्यांच्या डोळ्यात मिरची टाकणार, बरं ते दिवसभर काम करून दमतात। असे प्रकार मग ते 3 बाकीचे लोकांचा जो अन्याय होतोय त्यांच्यावर तो होतच राहणार आहे ना। ह्या विषयामुळे CCTV नाही, लाईट नाही, कुठली काही सोय नाही।